विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. सीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला या प्रकरणातील राजकारणात जायचं नाही. बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणाने सध्या राज्याचं वातावरण चांगलंच तापलंय. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडवर आरोप होतो आहे. वाल्मिक कराड 22 दिवसांपासून फरार होता. मात्र आज अचानक वाल्मिक कराडने पुण्यातील CIDच्या कार्यालयात येत शरणागती पत्करली. तर दुसरीकडे विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मला या प्रकरणातील राजकारणात जायचं नाही. मी पहिल्यापासून सांगतो आहे, कोणाविरुद्ध पुरावा असेल तर द्या, आम्ही शोधतो आहोत. पण पुन्हा दुसऱ्याकडे पुरावा असेल तरी त्यांनी द्यावा. माझ्याकडे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणं हे महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. ते पुढे म्हणाले आहेत की काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं वाटतंय. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ असो. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की फार काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यावर जायचं नाही, त्यांचं समर्थन करायचं नाही आणि विरोधही करायचा नाही. विरोधकांनी राजकारण करत राहावं, मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा आणि तो आम्ही मिळवून देणार, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. थोडी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील. त्यामुळे कोण व्हिडिओ काय म्हणत आहे, कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही. विषय हा आहे, जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही. मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही. मी पहिलेपासून सांगतो, कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या. ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय. कोणाजवळ दुसऱ्याजवळ असेल त्यांनी पण द्यावं. पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचं आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्त्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही. हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे, स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.